आनंद दुःखात लपलेला असतो आणि दुःख आनंदात. मनुष्य या नात्याने याबाबत आम्ही काही करू शकत नाही. परंतु जर आम्हाला देवाची साथ आहे, तर नक्कीच आमचे दुःख आनंदात बदलू शकते. काय आम्ही देवाला जवळ करतो, त्याची मदत घेतो? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या सामर्थ्यवान नावात आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमात हार्दिक स्वागत. प्रियांनो, आमच्या जीवनात अनेक गोष्टी व्हाव्यात असे आम्हाला वाटत असते. काही ना काही समस्यांमुळे अथवा त्रासांमुळे आम्हाला खऱ्या अर्थाने अडचणींना तोंड द्यावे लागते. परंतु देव आमच्यावर बारीक लक्ष ठेवून असतो. तोच आम्हाला आलेल्या संकटातून सोडवितो, आरोग्य देतो. प्रियांनो, आजच्या अध्ययनात आपण पाहणार आहोत की देव आमच्या दुःखाचे रूपांतर आनंदात कसे करतो. तसेच आमच्या संकटातून सुटण्यासाठी आम्ही कशा रीतीने देवाला प्रार्थना सादर करावी. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, 29व्या स्तोत्रामध्ये आम्ही एका घनघोर वादळाविषयी पाहिले. हे वादळ येरुशलेमेच्या दिशेने झेपावले तेव्हा परमेश्वराचा त्यावर ताबा होता. जसा नोहाच्या काळात त्या प्रचंड जलप्रलयावर त्याचा ताबा होता, तसाच या वादळावरही त्याचा ताबा होता. नैसर्गिक घटनांवर, आपत्तींवर परमेश्वराचा ताबा आहे, कारण की तो निसर्गाचा निर्माण करता आहे आणि त्याच्या इच्छेविरुद्ध निसर्ग जाऊ शकत नाही. आणि श्रोत्यानो, जर तुम्ही देवाचे पुत्र वा कन्या असाल तर तुमचेही जीवन त्याच्या अधीन आहे. आज कदाचित तुम्हाला तुमच्या जीवनातून मुळासकट उपटून टाकेल की काय अशी भीती निर्माण करणारे वादळ तुमच्या जीवनात आले असेल. तुम्हाला सर्व दिशांनी संकटांनी घेरले असेल. कोठेही आशेचा किरण तुम्हाला दिसत नसेल आणि हे वादळ मला पूर्णपणे नष्ट केल्याशिवाय राहणारच नाही असे तुमचे मन तुम्हाला सांगत असेल. परंतु भिवू नका, कारण की तुमच्या जीवनातले कोणतेही वादळ परमेश्वराच्या हाताबाहेरचे नाही. ते त्याच्या इच्छेविरुद्ध नाही. तो ते योग्य वेळेस योग्य त्या प्रकारे शांत करेल. तुम्हाला आठवतं का श्रोत्यानो, की येशू त्याच्या शिष्यांसोबत मत्स्यातून जलप्रवास करीत असताना त्या सरोवरात मोठे वादळ आले आणि मत्स्यात पाणी भरू लागले व ते मोठ्या संकटात सापडले. या दरम्यान येशू ख्रिस्त झोपलेला पाहून त्याच्या शिष्यांनी त्याला उठवले आणि ते बुडत असल्याचे त्यांनी त्याला भयभीत होऊन सांगितले. मग येशूने उठून त्या वादळास शांत केले. तुम्हाला आज कदाचित वाटत असेल की परमेश्वर शांत बसला आहे, तो काहीच करीत नाही. पण तसे नाही श्रोत्यानो. त्याचे तुमच्या जीवनावर फार बारीक लक्ष आहे आणि तो तुम्हाला योग्य वेळेस त्या वादळातून सोडविणार आहे. आमचा परमेश्वर जिवंत व खरा आहे आणि म्हणूनच 121व्या स्तोत्रातील 4 आणि 5 वचनांमध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो, पहा, इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकीही घेत नाही. परमेश्वर तुझा रक्षक आहे. परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे. होय श्रोतानो, आम्ही ख्रिस्त येशूवरच्या आमच्या विश्वासाच्या द्वारे परमेश्वराचे लोक म्हणजे इस्रायल आहोत. दावीद त्याच्या 29व्या स्तोत्राच्या 11व्या वचनात काय म्हणाला ते आम्ही वाचलेले आहे. होय श्रोत्यानो, परमेश्वरच आपल्या लोकांना सामर्थ्य देणार आहे, त्यांना शांती पुरवणार आहे. तो त्यांना एकटे सोडत नाही. तोच आम्हाला शांतीचे वरदान देतो. आमच्या जीवनातल्या सर्व वादळांवर त्याचा ताबा आहे आणि वादळानंतर तो आपल्या लोकांना शांतीचा आशीर्वादही देतो. ती शांती वादळानंतर जी उद्ध्वस्तता येते त्यामुळे असलेली भयान शांतता नाही, तर ती आशीर्वाद देणारी शांती असते. आता आपण 30व्या स्तोत्राचा अभ्यास करणार आहोत. आरोग्य प्राप्ती झाल्याबद्दल परमेश्वराचे स्तवन या स्तोत्रामध्ये करण्यात आलेले आहे. हे स्तोत्र दाविदाच्या घराच्या समर्पणाच्या वेळेस रचण्यात आले. हे स्तुती व आराधना यांचे स्तोत्र आहे
स्तोत्रसंहिता 30 अध्याय पहिली 2 वचने आपण वाचूया. हे परमेश्वरा, मी तुझी थोरवी गाईन, कारण तू माझा उद्धार केला आहे. तू माझ्या वैऱ्यास माझ्यावरून हर्ष करू दिला नाही. श्रोत्यानो, माझे स्वतःचे असे ठाम मत आहे की दाविदाच्या आयुष्यात कधीतरी जसा हिजकिया फार आजारी झाला होता तसे आजारपण आले असावे व हे स्तोत्र त्याविषयीच आम्हाला सांगते. आमचा देव जसा वादळावर अधिकार गाजवतो तसाच तो आमचे रोगही बरे करतो. त्याला काहीच अशक्य नाही. प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा या पृथ्वीवर होता तेव्हा जितके आजारी रोगी लोक त्याच्याकडे आले त्यांना त्याने बरे केले. हा प्रभू येशू ख्रिस्त आजकाल आणि युगानुयुग सारखाच आहे. तो आजही त्याची इच्छा असल्यास आम्हाला आरोग्य देण्याकरिता समर्थ आहे. फक्त आम्ही संपूर्ण नम्रभावाने आपली सर्व पापे पदरात घेऊन त्याच्याकडे जायला हवे. 3 आणि 4 वचने पहा पुढे. हे परमेश्वरा, तू माझा जीव अधोलोकातून वर काढिला, गर्तेत पडलेल्यांमधून तू मला जिवंत राखले. अहो परमेश्वराचे भक्त हो, त्याचे गुणगान गा आणि त्याच्या पावित्र्याचे स्मरण करीताना त्याचा धन्यवाद करा. श्रोत्यानो, आमच्यामध्ये काही फार चांगल्या गोष्टी आहेत म्हणून परमेश्वर आम्हाला आरोग्य प्रदान करतो असे नाही. तो आमच्यावर दया करतो. तो आपल्या पवित्र नामासाठी आम्हाला आरोग्य देतो. मी पातकी आहे हे त्याला ठाऊक आहे, पण तो माझ्यावरच्या आपल्या कृपेस्तव प्रीतिस्तव माझे तारण करीतो. देवाच्या एका सेवकाने असे म्हटले आहे की आम्ही मानव देवाच्या तारणाच्या योजनेमध्ये आमच्या पापाव्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीचा सहभाग देत नाही आणि आमच्या पापामुळेच देवाच्या तारणाच्या योजनेची गरज निर्माण होते. या व्यतिरिक्त आमचा देवाच्या तारणाच्या योजनेत काही एक सहभाग नाही. म्हणून येशू ख्रिस्ताद्वारे त्याने आमचे जे तारण केले त्याबद्दल म्हणजे त्याच्या पवित्रतेबद्दल आम्ही देवाला सतत धन्यवाद द्यायला हवेत. नंतर 5वे वचन पहा. त्याचा क्रोध क्षणमात्र राहतो, त्याचा प्रसाद आयुष्यभर राहतो. रात्री विलापाने बिऱ्हाड केले तरी प्रातःकाळी हर्षध्वनी होतो. आमच्या चुकांबद्दल जरी परमेश्वराने आम्हाला शासन केले तरी त्याचा आमच्यावरचा क्रोध सर्व काळ टिकत नाही. तो यशायाचे पुस्तक 57 अध्याय 16व्या वचनात म्हणतो, कारण मी सतत वाद करणारा नव्हे, सदा कोप करणारा नव्हे, असतो तर माझ्या पुढे मानवी आत्मा, मी उत्पन्न केलेले मानवी प्राणी गलित झाले असते. होय श्रोत्यानो, जसे लेकरांच्या चुकीसाठी मानवी पिता कायमकरिता क्रोधाविष्ट होत नाही, तसाच आमचा स्वर्गीय पिता आहे आणि तो नेहमीच आमच्या भल्याकरिता शासन करतो. 8 आणि 9 वचने. हे परमेश्वरा, मी तुझा धावा केला. परमेश्वराची विणवणी करून मी म्हणालो, मी मृत्यू पावल्याने, मी गर्दीत पडल्याने काय लाभ? माती तुझी स्तुती करील काय? ती तुझे सत्य प्रगट करील काय? हजारो लोकांना जी जीवनाविषयी आसक्ती वाटते त्यांना मरण नको वाटते, तसे दाविदालाही वाटत होते. पण आपले आयुष्य आणखी वाढावे अशा या त्याच्या इच्छेमागे त्याचा एक महान व उदात्त हेतू होता. तो म्हणजे आपल्या सर्व हयातीत परमेश्वराचे स्तवन करणे आणि त्याचे सत्य विदित करणे. त्याला मौज मजा ऐश करण्यासाठी आरोग्य नको होते, तर देवाच्या सेवेसाठी त्याला ते हवे होते. आता 10 आणि 11 वचनांमध्ये तो काय म्हणतो पहा. 30वे स्तोत्र 10 आणि 11 वचने. हे परमेश्वरा, ऐक, माझ्यावर दया कर. हे परमेश्वरा, मला सहाय्य कर. तू माझा विलाप दूर करून मला नाचाव्यास लाविले आहे. तू माझे गोणताट काढून मला हर्षरूपी वस्त्र नेसविले आहे. दाविदाची कळकळीची प्रार्थना परमेश्वराने ऐकली आणि त्याच्या दुःखाचे त्याने आनंदात रूपांतर केले. म्हणूनच दावीद म्हणत आहे की तो सर्व काळ परमेश्वराची उपकार स्तुती करेल. प्रिय श्रोत्यानो, 29 व 30 या दोन्ही स्तोत्रांमध्ये आपण फार सुंदर गोष्टी पाहिल्या. 12व्या वचनात तो म्हणतो, ह्यासाठी की माझ्या आत्म्याने तुझे गुणगान गावे, गप्प राहू नये. हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी सर्व काळ तुझे उपकार स्मरण करीन. श्रोत्यानो, परमेश्वराचे आमच्या म्हणजे त्याच्या लोकांच्या जीवनातल्या वादळांवर नियंत्रण आहे व तो त्यांना त्या वादळातून निभावण्यासाठी सामर्थ्य देतो. पुढे तो त्यांना शांतीचे वरदान देण्याचे आश्वासन देतो. आणि 30व्या स्तोत्रात आम्ही पाहिले की तो आमच्या दुःखाचे आनंदात रूपांतर करतो. आता आपण 31व्या स्तोत्राकडे वळूया. संकटातून सुटण्यासाठी प्रार्थना ही या स्तोत्राची मध्यवर्ती कल्पना आहे. या स्तोत्रामध्ये दाविदाच्या गतजीवनातल्या संकटाविषयी वर्णन आहे.
तसेच हे स्तोत्र भविष्याकडे निर्देश करून अवशिष्ट इस्रायलाला ज्या संकटामधून जावे लागेल त्याविषयी विदित करते आणि ते आमच्या सध्याच्या प्रश्नांविषयी संकटांविषयी आमच्याशी बोलते. या स्तोत्रामधून आम्हाला सांत्वन व सहाय्य प्राप्त होते. 31 स्तोत्र पहिले वचन वाचूया. हे परमेश्वरा, मी तुझा आश्रय धरिला आहे. मला कधी लज्जित होऊ देऊ नको. तू आपल्या न्यायाने मला मुक्त कर. परमेश्वराने त्याच्या न्यायीपणाने आपल्याला मुक्त करावे असे सांगणारी ही प्रार्थना आहे. दाविदाला माहीत होते की पाप्यांना वाचविण्यासाठी परमेश्वर स्वतःचा नैतिक दर्जा सोडून मानवाच्या नैतिक दर्जावर येणार नाही. पापाकरिता दंड आवश्यक होता आणि जर पापी मानव तो दंड भरू शकत नाही तर कोणी दुसऱ्याने तो भरणे आवश्यक होते. देवाची एक योजना आहे. तो पाप्यांना वाचवू शकतो कारण तो दंड कोणीतरी भरलेला आहे. ती व्यक्ती म्हणजे त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त. यामुळे दावीद पुढे म्हणतो, वाचूया श्रोत्यानो 2 आणि 3 वचने. माझ्याकडे आपला कान लाव, मला सत्वर सोडीव. तू माझा प्रबल दुर्ग हो, माझ्या बचावासाठी आश्रयस्थान हो. कारण माझा दुर्ग व माझा गड तूच आहेस. तू आपल्या नावासाठी मला हाती धरून चालेव. श्रोत्यानो, तुमचे आश्रयाचे स्थान कोणते आहे? तुम्ही दाविदाप्रमाणे प्रभू परमेश्वराला आपला दुर्ग, आपला गड बनविले आहे काय? जर नाही तर आज आपणाजवळ संधी आहे. करिंथकरास पहिले पत्र 3 अध्याय 11 वचन सांगतं, येशू ख्रिस्त हा जो घातलेला पाया त्याच्या वाचून दुसरा पाया कोणाला घालता येत नाही. तारणारा येशू ख्रिस्त तो मजबूत खडक आहे ज्यावर आम्ही पूर्णपणे विसंपून राहू शकतो. आम्ही डगमगू शकतो परंतु हा खडक कधी हालत सुद्धा नाही. दावीद पुढे परमेश्वराला असे म्हणत नाही की तो राजा असल्यामुळे परमेश्वराने त्याला चालवावे. तो असे म्हणत आहे की परमेश्वराने त्याच्या नामासाठी त्याला चालवावे. आमचे या जगातले आगमन यासाठी झाले की आम्ही परमेश्वराचे सद्गुण प्रकाशित करावे, त्याचे गुणगौरव करावे. फक्त ओठांनी नव्हे तर आमच्या कृतींद्वारे, जीवनाद्वारे आम्ही परमेश्वराची साक्ष द्यावी. जे आम्ही त्याचे लोक आहोत त्या आमच्या प्रत्येक कृतीतून देवाचे गौरव व्हायला हवे. म्हणूनच आमच्या प्रत्येकासाठी ही प्रार्थना आवश्यक आहे की देवाने आपल्या नामास्तव आम्हाला चालवावे. मी गोड गीत गावे देवा तुझ्या प्रीतीचे. मी गोड गीत गावे देवा तुझ्या प्रीतीचे. तुझेच गुण गावे हे ध्येय जीवनाचे. हे ध्येय जीवनाचे. मी गोड गीत गावे देवा तुझ्या प्रीतीचे. त्या प्रभात शांत वेळी क्षितिजावरी तिलाली. क्षितिजावरी तिलाली. बेरुनी आल्या वेली गाण्या तुला भूपाळी. गाण्या तुला भूपाळी. मी गोड गीत गावे देवा
तुझ्या प्रीतीचे. येशूची प्रीती गावी, महिमा तुझी वर्णावी, महिमा तुझी वर्णावी. मजवारी प्रीती करी, पुन्हा पुन्हा वदावी, पुन्हा पुन्हा वदावी. मी गोड गीत गावे, देवा तुझ्या प्रीतीचे. तुझेच गुण गावे, हे ध्येय जीवनाचे, हे ध्येय पुढे 4 आणि 5 वचने पहा. त्यांनी माझ्यासाठी गुप्तपणे पसरलेल्या जाळ्यातून तुम्हाला ओढून काढ, कारण तू माझा आश्रय आहेस. तुझ्या हाती मी आपला आत्मा सोपवितो. हे परमेश्वरा, सत्यस्वरूप देवा, तू माझा उद्धार केला आहे. श्रोत्यानो, तुम्हाला आठवतच असेल की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर देण्यात आले, तेव्हा तो काय बोलला? लूका शुभवर्तमान 23 अध्याय 46 वचन. लूका शुभवर्तमान 23 अध्याय 46 वचन. तेव्हा येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला, हे बाबा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. असे बोलून त्याने प्राण सोडले. त्यानंतर स्तेफन ह्या पहिल्या ख्रिस्ती हुतात्म्याला लोकांनी धोंडमार करून ठार केले, तेव्हा तो काय म्हणाला ते आपण प्रेषितांची कृत्ये 7 अध्याय 59 वचनात वाचूया. तेव्हा ते स्तेफनाला दगडमार करीत असता तो प्रभूचा धावा करीत म्हणाला, हे प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर. श्रोत्यानो, ही गोष्ट खरोखर चित्तवेधक आहे की मंडळीच्या शतकानुशतकाच्या इतिहासामध्ये ख्रिस्ती हुतात्म्यांनी हे शब्द वापरले. जेव्हा एका देवाच्या सेवकावर मृत्यूदंड भोगण्याची वेळ आली, तेव्हा तेथल्या धर्माच्या मुख्याधिकाऱ्यांनी त्यांना म्हटले, आणि आता आम्ही तुझा आत्मा सैतानाच्या हाती सोपवून देतो. आणि यावेळेस मोठ्या शांतपणे व धीरगंभीरपणे त्या देवाच्या सेवकाने त्यांना उत्तर दिले, प्रभू येशू ख्रिस्ता, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. ज्या आत्म्याला तू तारले आहेस, तो आत्मा प्रभू येशू ख्रिस्ता मी तुझ्या हाती सोपवून देतो. आणि श्रोत्यानो, प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये ज्या स्मरणा येथील मंडळीचा उल्लेख आहे, तेथील देवाचे एक महान सेवक पॉलिकॉर्प यांना जेव्हा देहदंड म्हणून जिवंत जाळण्यात आले, त्यावेळेस त्यांनीही हेच वाक्य उच्चारले. या वाक्यातून या देवाच्या सेवकांची ख्रिस्ताबरोबरची समरसता दिसून येते. आता 31व्या स्तोत्राचे 7 वचन आपण वाचूया. मी तुझ्या वात्सल्यामुळे उल्हास व हर्ष पावेन, कारण तू माझी दैन्यावस्था पाहिली आहे. माझ्या जीवावरील संकटे तुला अवगत आहेत. श्रोत्यांनो, परमेश्वराला आमची संकटे अवगत आहेत हे माहीत असणे किती दिलासादायक गोष्ट आहे. जेव्हा मिसर देशात म्हणजे इजिप्तमध्ये इस्रायली लोक दास्यात होते व त्यांची सुटका करण्याची परमेश्वराची इच्छा होती, तेव्हा तो मोशेला काय म्हणाला ते आपण निर्गमाचे पुस्तक 3 अध्याय 7 आणि 8 वचनांमध्ये वाचूया. निर्गम 3 अध्याय 7 आणि 8 वचने. परमेश्वर म्हणाला, मिसर देशात असलेल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे. त्याचपासून बिगार काम घेणाऱ्या मुकादमाच्या त्रासामुळे त्यांनी केलेला आकांत मी ऐकला आहे. त्यांचे क्लेश मी जाणून आहे. त्यास मिस्रांच्या हातातून सोडवावे आणि चांगल्या विस्तृत देशात दुधामधाचे प्रवाह ज्यात वाहत आहेत अशा देशात त्यास घेऊन जावे म्हणून मी उतरलो आहे. होय श्रोतानो, परमेश्वराला आमच्यावरची संकटे अवगत आहेत व आमच्या हाकेला तो निश्चित उत्तर देतो. दाविदाने त्याच्यावरच्या संकटाच्या वेळेस देवाला हाक मारली. वाचूया स्तोत्र 31 वचन. हे परमेश्वरा, माझ्यावर कृपा कर, कारण मी संकटात आहे. माझे नेत्र, माझा जीव, माझे शरीर ही दुःखाने क्षीण झाली आहेत. आज जर तुम्ही संकटात असाल तर ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रभू परमेश्वराला हाक मारा. तो संकटसमयी
निश्चित तुमच्या मदतीस येईल. इकडे तिकडे जाण्यापेक्षा, ह्याला त्याला सांगण्यापेक्षा देवाला सांगा, देवाजवळ जा. 15व्या वचनात दावीद म्हणतो, माझे दिवस तुझ्या हाती आहेत, माझ्या वैऱ्यांच्या हातातून माझ्या पाठीस लागणाऱ्यांपासून मला सोडिव. दाविदाला खात्रीने माहीत होते श्रोत्यानो, की त्याचे दिवस परमेश्वराच्या हाती आहेत. मलाही तीच खात्री आहे की माझे दिवस प्रभू परमेश्वराच्या हाती आहेत, म्हणून मी त्याविषयी निर्धास्त होऊ शकते. 16व्या वचनात पुढे दावीद म्हणतो, 16वे वचन वाचूया. तू आपल्या सेवकावर आपला मुखप्रकाश पाड, तू आपल्या वात्सल्याने मला तार. पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की देव आत्मा आहे. मग देव आत्मा आहे तर तो आपला मुखप्रकाश आम्हावर कसा पाडू शकेल? एका फार पूर्वीच्या हिब्रू भाष्यकाराने म्हटले की येशू ख्रिस्त हा देवाचे मुख आहे. ही गोष्ट खरी आहे श्रोतानो, कारण त्याच्याद्वारे आम्ही देवाला पाहू शकतो. 19वे वचन वाचूया. तुझे चांगुलपण किती थोर आहे, तुझे भय धरणाऱ्यांकरिता तू ते साठवून ठेवले आहे. तुझा आश्रय करणाऱ्यांसाठी मनुष्य मात्रा देखत तू ते सिद्ध केले आहे. श्रोत्यानो, परमेश्वराची प्रेमदया युगानुयुग टिकणारी आहे. त्याचे चांगुलपण थोर आहे. त्याची साक्ष तुम्ही कधी इतरांना सांगितली आहे काय? जसे तुम्ही आपल्या प्रियजनांविषयी चांगले बोलता, तसे त्याच्याविषयी तुम्ही इतरांजवळ कधी बोलला आहात काय? आज परमेश्वर आपणाला हे प्रश्न विचारत आहे. पुढची वचने वाचूया. 20 ते 24 वचने सांगतात, तू आपल्या समक्षतेच्या गुप्तस्थळी मनुष्यांच्या कारस्थानापासून त्यांना लपवितोस, शब्द कलहापासून त्यांना आपल्या मंडपात सुरक्षित ठेवतोस. परमेश्वर धन्यवादित असो, कारण वेढा पडलेल्या शहरात सापडल्यासारखा मी झालो असता त्याने अद्भुत रीतीने आपले वात्सल्य मला दाखविले. मी तर अधीर होऊन म्हणालो की मी तुझ्या दृष्टीपुढून दूर झालो आहे. तर मी तुझा धावा केला, तेव्हा तू माझ्या विणवणीचा शब्द ऐकला. अहो परमेश्वराचे सर्व भक्त हो, तुम्ही त्याच्यावर प्रेम करा. परमेश्वर विश्वास ठेवणाऱ्यांचे रक्षण करीतो, गर्विष्ठांचे पुरेपूर पारिपत्य करीतो. अहो परमेश्वराची आशा धरणारे तुम्ही सर्व हिंमत बांधा, तुमचे मन धीर धरो. श्रोत्यानो, फार दिलासा देणारे असे हे स्तोत्र आहे. काय आपण परमेश्वरावर प्रेम करता? परमेश्वराची आशा धरून आपण जीवन जगता? जर नाही तर आज परमेश्वर आपणाशी बोलत आहे. परमेश्वरावर भाव ठेवा, परमेश्वरावर प्रेम करा, कारण श्रोत्यानो, तोच आमची ढाल आहे, तोच आमचा मेंढपाळ आहे, तोच प्रत्येक परिस्थितीत आम्हाला सावरून धरतो. आणि जर आम्ही त्याच्यापासून दूर जाऊ तर आम्हाला कळेल की आमची स्थिती किती दयनीय होते. आम्ही ज्या प्रकारे एखादा मासा पाण्यातून बाहेर काढल्यानंतर तडपत राहतो, तशी आमची स्थिती होते. दाविदाने हे सर्व अनुभव आपल्या जीवनात घेतले होते आणि त्यामुळेच तो परमेश्वराविषयी इतक्या महान आणि चांगल्या गोष्टी लिहू शकला. काय आपणाला ह्या परमेश्वराचा अनुभव आहे? जर नाही तर प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे या परमेश्वराच्या प्रेमाचा अनुभव आपण घेऊ शकता, त्याच्या सामर्थ्याचा अनुभव घेऊ शकता. परमेश्वर अद्यापही वाट पाहत आहे. अनेक लोकांना असं वाटतं की 2000 वर्षे होऊन गेलीत, प्रभू येशू ख्रिस्त आला, वधस्तंभावर मारला गेला, तो स्वर्गामध्ये गेला आणि तो पुन्हा येणार म्हणून सांगून गेला. अजूनपर्यंत तो आला नाही. 2000 वर्ष झालेली आहेत. अनेकांना वाटतं की ही सगळी खोटी कहाणी आहे. परंतु लक्षात ठेवा श्रोत्यानो, पवित्र शास्त्र बायबलमध्ये ज्या भविष्यवाण्या करण्यात आलेल्या आहेत, त्यापैकी अधिकांश भविष्यवाण्या पूर्ण झालेल्या आहेत. आता येशू ख्रिस्ताचे येणे बाकी आहे. तो त्याच्या लोकांना घेण्याकरिता येणार आहे. परंतु त्यावेळेला त्याचे पाय ह्या पृथ्वीवर टिकणार नाहीत, परंतु तो स्वतःच्या लोकांना हवेमध्ये भेटेल. जे ख्रिस्तामध्ये मेलेले आहेत त्यांच्या कबरा उघडतील, ते प्रथम वर घेतल्या जातील आणि त्यानंतर पृथ्वीवर जे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे लोक आहेत ते वर उचलल्या जातील. काय आपण येशू ख्रिस्ताला भेटण्यास तयार आहात? आपली आत्मिक तयारी आहे? जर नाही तर ह्यावेळी आपण त्याला आपला उद्धारकर्ता म्हणून स्वीकार करू शकता. आपल्या पापांची कबुली देऊन पश्चाताप करू शकता आणि म्हणू शकता की प्रभू, तू माझ्या पापांना धुवून काढ.
प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये तुमच्या पापांना धुण्याचे सामर्थ्य आहे. मग तुमची पापे कितीही भयंकर असोत, आज प्रभू परमेश्वर आपणातील प्रत्येकाला आमंत्रित करीत आहे. वेळ थोडा आहे श्रोत्यानो, म्हणून आपल्या जीवनाशी खेळू नका. कदाचित ही वेळ तुमच्या जीवनात पुन्हा येणार नाही, परंतु आज जेव्हा परमेश्वर आपणाशी बोललेला आहे, तो आपणाला प्रसंग देत आहे, तेव्हा त्याची हीच इच्छा आहे की आपण कुठलाही संकोच न धरता, कुठल्याही गोष्टीचा विचार न करता ख्रिस्ताजवळ यावे, त्याला आपले जीवन समर्पित करावे. ह्या जगातून अनेक लोक येशू ख्रिस्ताविना जीवन जगून गेलेले आहेत. त्यांनी येशू ख्रिस्ताला आपले जीवन समर्पित केले नाही. परमेश्वर त्यांचा न्याय करणार आहे. परंतु तुम्ही जे जिवंत आहात त्या सर्वांना तो वारंवार प्रसंग देत आहे. म्हणून श्रोत्यानो, उद्याची वाट पाहू नका, किंवा मी आता लहान आहे, थोडा मोठा झाल्यानंतर हा निर्णय घेईन असे सुद्धा म्हणू नका, कारण वेळ तुमच्या हातातून निघून गेलेली असणार. तुम्हाला माहीत नाही, मला माहीत नाही की आमचा अंत केव्हा येणार. म्हणून ह्यावेळीच आपण निश्चय करूया. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे सी. परमेश्वराची प्रतीक्षा कर, खंबीर हो, हिम्मत धर, परमेश्वराचीच प्रतीक्षा कर. हे वचन स्तोत्र 27 मध्ये आहे. आजचे प्रश्न: हे परमेश्वरा, माझ्यावर कृपा कर अशी विनंती स्तोत्रकर्ता करतो, त्याचे कारण काय होते? ए. तो युद्धावर होता. बी. तो संकटात होता. सी. तो सुखी नव्हता. डी. तो निराश होता. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, आम्ही पाहिले की देव आमचा आश्रयस्थान असावा, तसेच आमचे सर्व दिवस प्रभू परमेश्वराच्या हाती असावेत. देव आमच्या शत्रूंना आमच्यावर आनंद करू देत नाही, आणि विशेष म्हणजे संकटाच्या काळात आमचा देवावर अढळ विश्वास असावा. प्रियांनो, देव आजही आमच्या साह्यास तयार आहे, परंतु काय आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला आहे? काय आम्ही त्याच्याकडे मदत मागतो? विचार करा की आम्हाला नक्की कशाची गरज आहे. आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, उपकार स्तुती करतो, तुझ्या नावाला मी धन्यवाद देतो प्रभूजी, कारण तू आम्हाला सहाय्य करणारा आमचा जिवंत परमेश्वर आहेस. आज जे मार्गदर्शन तू आमच्या समोर ठेवलंस, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. होय प्रभूजी, आमच्या जीवनामध्ये आमची धाव ही केवळ तुझ्याकडं असावी. आम्ही तुझ्याकडं सहाय्य मागावं, तुझ्याद्वारे आम्ही आशीर्वादित बनावं, आणि प्रभूजी आमच्या जीवनामध्ये आम्ही हा अनुभव घ्यावा की जेव्हा तू आम्हाला सहाय्य करतोस, आमच्या जीवनामधल्या सर्व चिंता, काळज्या, समस्या या सुटून जातात. आम्ही आमचं लक्ष तुझ्याकडे लावण्याचा प्रयत्न करतो. तू आम्हाला सहाय्य कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. आत्मिक आरोग्य प्राप्त करा. आपल्या जीवनाच्या द्वारे देवाचे गौरव करा. प्रभू आपणास सहाय्य करो.